लग्नाची बेडी या मालिकेच्या 8 ऑक्टोबरच्या भागामध्ये हॉटेलमधला स्टाफमधला सुरेश, जिथे आता राघवने चेकआउट केलेलं असतं, त्याने जाताना सावीसाठी त्याला चिठ्ठी दिलेली असते. मग इथला वेटर सुरेश हा सिंधूकडे येतो आणि म्हणतो, सिंधूताई, अहो तुमच्याकडे काम होतं. सिंधू म्हणते, काय झालं सुरेश, तुझी आई बरी आहे ना? सुरेश म्हणतो, हो डॉक्टर, तुमची दिलेल्या औषधामुळे माझी आई बरी झाली आहे. पण आत्ता इथे मी एका वेगळ्या कामासाठी आलोय. ते आहेत ना पोलीस आमच्या हॉटेलमध्ये उतरलेले, तर त्यांनी तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या मुलीसाठी सावीसाठी ही चिठ्ठी दिली. सावी म्हणते, म्हणजे म्हणजे काका ते अजूनही तुमच्या हॉटेलमध्येच आहेत का? यावरती सुरेश म्हणतो, नाही बाळा, म्हणजे त्यांनी आत्ताच चेकआउट केलं तेव्हाच त्यांनी मला ही चिठ्ठी दिली. असं म्हणत सुरेश तिकडून निघून जातो. आता सावी ती चिठ्ठी घेते. सावी चिठ्ठी हातात घेते आणि त्याच्यावरती लिहिलेलं सॉरी वाचते आणि म्हणते, आई बघितलंस, डॉक्टर काकांनी मला सॉरी म्हटलेलं आहे. सिंधू ती चिठ्ठी पाहते आणि विचार करते, नक्की यांच्या मनात तरी चाललंय काय? त्याच्यावरती सावी म्हणते, आई आत्ता ते म्हटले ना की त्यांनी आत्ताच चेकआउट केलंय, म्हणजे ते इथेच कुठेतरी असतील. आई चल ना आपण त्यांना थांबवूया, चल ना आपण त्यांना थांबवूया. असं म्हणत सावी हट्ट करत असते. सिंधू म्हणते, मी तुला एकदा सांगितलं ना, आपण कुणालाही थांबवण्यासाठी जायचं नाहीये, तू पुन्हा पुन्हा हट्टीपणा करू नकोस. सिंधू ती चिठ्ठी पाहते आणि स्वतःलाच पुन्हा आता तिला त्रास होत असतो. सावीचा हट्ट, राघवचं अचानक निघून जाणं, सिंधूला खूप या सगळ्याचा त्रास होत असताना अजून एक त्रासदायक बातमी घेऊन मंगू आलेला असतो. मंगू म्हणतो, सिंधू सिंधू खूप मोठी घटना घडली, राघवच्या जीवाला धोका आहे. सिंधू म्हणते, काय झालं मंगू? मंगू सांगतो, अगं गुलाबराव पोलीस कस्टडीतून निघून गेलेत आणि त्यांचा राघववरती राग आहे. ते न राघवच्या मागावरती कदाचित त्याला काही करण्यासाठी गेले असतील. तू काहीतरी कर आणि राघवला वाचवण्याचा प्रयत्न कर. लवकरात लवकर हे सगळं कर, कारण गुलाबरावांचं काही सांगता येत नाही. तोपर्यंत राघव विनूला घेऊन हॉटेलमधून चेकआउट करून पुण्याच्या दिशेने निघालेला असतो. पण विनूचा खूप नाकावरती राग असतो आणि राघव हे सगळं पाहत असतो. विनूचा राग काढण्यासाठी तो कारमध्ये गाणं लावतो की नाकावरच्या रागाचं औषध काय, आणि प्रयत्न करत असतो की विनू हसेल. पण विनूचा चेहरा एकदम गंभीर असतो. त्या राघवने सावी आणि सिंधू यांच्यासोबत जे वागला ते बिलकुल पटलेलं नसतं. त्यामुळे रागारागात आता मात्र तो बसलेला असतो आणि रागातच तो राघवकडे पाहत असतो. राघव त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि विनू असा का बरं शांत आहेस तू, असं म्हणत असतो. पण विनू काही बोलतच नाही. तोपर्यंत सिंधू इकडे राघवला फोन करत असते, जेणेकरून राघवला फोन करून त्याला ती सावध करेल की गुलाबरावाची माणसं आलेली आहेत आणि गुलाबराव पण जेलमधून सुटलाय, तुमच्या जीवाला धोका आहे. पण सिंधूचा कॉल बघून राघव काही फोन उचलतच नाही. त्याच्या मनात अजूनही खूप राग असतो. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी असतात. सिंधू असं का वागली हे सगळं मनात घेऊन तो फोन उचलत नाही. सिंधू विचार करते, अजूनही राघव माझ्यावरती रागवलेत, माझा फोन सुद्धा उचलायला नकार दिलाय. आणि ती म्हणते, मंगेश मी जाते आता तिकडे. मंगू म्हणतो, अगं तू कुठे चाललीस? सावी म्हणते, आई मी पण येते. याच्यावर सिंधू म्हणते, नाही मंगेश इथे तुझ्यासोबत थांबेल, मी एकटीच जाते त्यांना वाचवायला. असं म्हणत सिंधू आता राघवला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने जाते. तोपर्यंत गुलाबराव पोहोचलेला असतो. गुलाबराव राघवला रस्त्यातच अडवतो आणि त्याच्या जीपच्या समोर बंदूक ताणून उभा राहतो. आता इकडे काहीतरी डेंजर आहे याची कल्पना राघवला आलेली असते. मग राघव आता कार थांबवतो आणि विनूला म्हणतो, विनू काहीही झालं तरी तू डोकं वर काढायचं नाही आणि या कारमधून उतरायचं नाही. मी लॉक करतो आहे कार, तू अजिबात गाडीमधून उतरायचं नाही. असं विनूला इन्स्ट्रक्शन देऊन राघव आता गुलाबरावांचा समाचार घेण्यासाठी जातो. पण तोपर्यंत सिंधू सुद्धा राघवला वाचवण्यासाठी त्याच दिशेने आलेली असते. गुलाबराव म्हणतो, काय IPS राघव रत्नपारखी, मला जेलमध्ये बंद करून तुम्हाला काय वाटलं तुम्ही सुखरूप इथून जाऊ शकता का? गुलाबराव म्हणतात, माझा एरिया आहे हा, इथे येणं तुमच्या मर्जीने असेल पण जाणं तुमच्या मर्जीने नाही आहे. इथे फक्त गुलाबरावांची मर्जी चालते आणि गुलाबरावांना अडकवण्याला निघाला होतास. असं म्हणत तो आता बंदूक ताणून धरतो. राघव म्हणतो, हे बघ, गाडीमध्ये माझा मुलगा आहे, जर माझ्या मुलाच्या केसाला पण धक्का लागला ना गुलाबराव, तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही, तुला चांगलाच धडा शिकवेन मी गुलाबराव. असं म्हणत राघव आता गुलाबरावांना धमकी देत असतो. विनू घाबरलेला असतो. समोरचं दृश्य पाहताना विनूला भयानक भीती वाटत असते. त्याला आता खाली वाकून राहायला राघवने सांगितलेलं असतं, तरी पण बाबांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे विनू सारखा डोकं वर काढून पाहत असतो की नक्की यांचं काय चाललंय.
राघव म्हणतो, खबरदार गुलाबराव, आता ही भांडणाची वेळ नाहीये, माझा मुलगा कारमध्ये आहे, तुम्ही बाजूला व्हा. गुलाबराव म्हणतात, मी तुम्हाला म्हटलं ना, तुमचं येणं इथे मर्जीने असेल, जाणं नाही. माझ्याच गावात येऊन माझ्याच गावातल्या लोकांसमोर माझा अपमान करून मला जेलमध्ये पाठवशील का? पण तुला मी सोडणार नाही, असं म्हणत गुलाबरावांनी राघववरती बंदूक ताणलेली असते. राघव या झटापटीमध्ये गुलाबरावांना धक्का देतो आणि ती बंदूक आपल्या हातात हिसकावून घेतो. आता गुलाबरावांच्या कडून बंदूक गेल्यामुळे बाजी पलटलेली असते. राघवने बाजी आता आपल्या हातात घेतलेली असते, कारण बंदूक राघवच्या हातात असते. राघव म्हणतो, काय गुलाबराव, काय बोलला होतात? म्हणजे येणं माझ्या मर्जीने असेल, जाणं नाही का? तसंच तुम्हाला पण सांगतो, तुमचं येणं इथे तुमच्या मर्जीने असेल, पण जाणं नाही. विनू हे सगळं पाहत असतो, त्याला खूप भीती वाटत असते. तो विचार करतो, काहीतरी अचानक विचित्र घडलं तर. आणि विनू घाबरलेला असतानाच इकडे राघव म्हणतो, गुलाबराव, तुझा खेळ संपलेला आहे, तू जास्त उड्या मारू नकोस. आता तुला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देईन आणि या वेळेला तू सुटणार नाहीस याची मी काळजी घेईन. हे सगळं चालू असताना सिंधू तिकडे पोहोचते. सिंधू पोहोचल्यावरती ती समोरचं दृश्य बघते आणि तिला पण भयानक धक्का बसतो. दोघांचाही इगो आड येत असला तरीही अजून राघव सिंधू यांचं एकमेकावरती अतूट प्रेम असतं. इकडे गुलाबराव बंदूक घेतात, त्यावेळेला सिंधू म्हणते, गुलाबराव सोडा, तुमचं वैर माझ्याशी आहे ना, त्यांनी तुमचं काय केलंय, सोडा त्यांना. पण गुलाबराव कुठला सोडायला, दोघांमध्ये झटापटी चालू होते. इकडे आता आपल्या स्वप्नरंजनमध्ये रंगलेली मधू विचार करते की आता या फोटो फ्रेममध्ये विनू आणि राघव यांच्यासोबत माझा पण फोटो असणार आहे. लवकरात लवकर मी राघवच्या आयुष्याचा खूप मोठा भाग होणार आहे आणि हे विनूमुळे शक्य झालेलं आहे, असं म्हणत ती स्वतःशीच खुश होत असते. स्वतःच तो फोटो उराशी कवटाळत असते. हे सगळं रुक्मिणी बघते आणि रुक्मिणी तिच्या समोर येते. रुक्मिणी म्हणते, राणी राणी हे घे, असं म्हणत कुंकवाचा करंडा ती आता राणी समोर धरते आणि म्हणते, हे कुंकू लाव. सवाष्णीने मोकळ्या आता कपाळाने फिरायचं नसतं. याच्यावरती मधू म्हणते, पण मामी, लग्नाचे विधी झाले नाहीत म्हणून मी आज काही केलं नाही. रुक्मिणी म्हणते, हे बघ, लग्नाचे विधी होतीलच, पण तू आता सवाष्ण आहेस आणि हे कुंकू लाव. असं म्हणत आता रुक्मिणी नियतीच्या विरुद्ध मधूला राघवची बायको बनवत तिच्या कपाळात कुंकू भरण्यासाठी सांगत असताना नियती एक खूप मोठा इशारा देते. इकडे गुलाबराव आणि राघव यांच्यामध्ये झटापट चालू असताना गोळी गेल्याचा म्हणजे गोळी सुटल्याचा आवाज येतो. कुणी कुणाला गोळी मारली हे काही कळत नसलं तरी सिंधू आणि इकडे विनू गाडीमधला दोघंही हादरतात. गोळीच्या आवाजानंतर गुलाबराव बाजूला होतात आणि आता इकडे राघव सुद्धा बाजूला होतो. तोपर्यंत कपाळाला कुंकू लावणाऱ्या मधूच्या हातातून कुंकवाचा करंडा खाली पडतो आणि तिला आणि रुक्मिणीला खूप मोठा धक्काच बसतो. हा सगळा नियतीचा संकेत असतो. मधू म्हणते, मामी काय झालं हे? इकडे सिंधू आता घाबरते, कारण राघवला ऑलरेडी गोळी लागलेली असते. सिंधू ओरडते, राघव राघव, आणि ती राघवच्या जवळ जाते. इकडे मात्र राघवला गोळी लागलेली पाहून गुलाबराव घाबरतो. घाबरलेला गुलाबराव तिकडून पळ काढतो आणि विचार करतो, आपण इकडे न थांबलेलंच बरं. सिंधू आता राघवच्या जवळ येते. राघव, तुम्हाला काही नाही होणार. राघव, काही नाही होणार. आता कारमधून विनू बाहेर येतो आणि म्हणतो, डॉक्टर काकू, काय झालं माझ्या बाबांना? माझ्या बाबांना काही होणार नाही ना, ते बरे होतील ना? त्यावरती सिंधू म्हणते, बाळा काळजी करू नकोस, आणि ती मंगूला कॉल करते जेणेकरून राघवला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू होईल. विनू घाबरलेला असतो आणि म्हणतो, डॉक्टर काकू, माझ्या बाबांना तुम्ही कसं बरं कराल? त्यांना खूप त्रास होतोय. राघव आता वेदनेमध्ये कळवळत असतो. सिंधूला त्याची वेदना बघवत नसते, काय करावं कळत नसतं. ती मंगूला कॉल करत असते पण मंगूचा कॉल काही लागत नसतो. दुसरी कुठची मदत मिळत नसते. मग आता सिंधू इकडे तिकडे पाहते. राघवची अवस्था खूप बिकट असते. काहीतरी करायला पाहिजे. सिंधू आता कार किंवा काही व्हॅन काही येते का, त्याला थांबवून मदत घेता येते का, हे पाहण्याचा प्रयत्न करत असताना इकडे सांडलेलं कुंकू राजश्री बघते आणि म्हणते, राणी तुला अक्कल नाही का? काय केलंस तू हे सगळं? असं म्हणत राजश्री राणीवरती चिडते. राणी म्हणते, मामी, अहो मी मुद्दाम खरंच काही नाही केलेलं आहे, चुकून झालंय हे. रुक्मिणी म्हणते, राजश्री शांत हो. ती म्हणते ना हे सगळं चुकून झालंय, मग हे चुकून झालं हे तू शांत हो. त्याच्यावरती राजश्री म्हणते, राघवला. याच्यावरती आता मधू म्हणते, राघवला काही झालं नसेल ना? रुक्मिणी म्हणते, काही झालं नाहीये. हे बघ, या करंड्यामध्ये अजूनही कुंकू लाव. कुंकू आहे थोडंसं, ते तू लाव बरं. राघवला काही होणार नाही. मग आता मधू त्यातलं कुंकू घेऊन लावते आणि ती आता राघवला फोन लावायला काढते. पण राघव इकडे वेदनेमध्ये कळवळत असतो आणि तो सिंधूचा हात गच्च पकडून असतो. फोन काही उचलत नाही. आता मात्र राघवला आणि सिंधूला वडिलांची तिच्या आठवण येते. अण्णांनी आता राघवचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवरती गोळी झेलून घेतली. आज राघवला गोळी लागली. दोघांनाही तो प्रसंग आठवतो. आता सिंधू पुढचा मागचा कोणताही विचार न करता
तिला आता राघवला वाचवायचं असतं. दोघंही भूतकाळातल्या आठवणीमध्ये रममाण होतात. राघवच्या खांद्याला लागलेली गोळी, सिंधूने घेतलेली काळजी हे सगळं आठवतं आणि क्षणामध्ये दोघांच्या मधले गैरसमज दूर होतात. तेवढ्यात एक रिक्षावाला येतो. सिंधू म्हणते, प्लीज माझी मदत करा. रिक्षावाला तिकडून पळून जातो. सिंधू आता स्वतः रिक्षा चालत राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि त्याची ट्रीटमेंट करून त्याला बरं करणार आहे. या इमोशनल क्षणामुळे सिंधू राघव कायमचे इगो सोडून एकत्र येणार का, हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.